नमस्कार. खूप रुग्ण माझ्याकडे येतात आणि जवळजवळ सगळे एकच वाक्य सांगतात. डॉक्टर, औषध घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही. बद्धकोष्ठता बरी होत नाही. जर तुम्हीही दररोज चूर्ण, गोळी किंवा सिरपवर अवलंबून असाल, तर सर्वात आधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. बद्धकोष्ठतेचा इलाज शक्य आहे आणि तोही आयुष्यभर औषध न घेता. मी आहे डॉक्टर शरद देशमुख, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक. आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, बद्धकोष्ठता नेमकी का होते आणि तिचा कायमस्वरूपी उपाय काय आहे. आधी एक गैरसमज दूर करूया. बद्धकोष्ठता म्हणजे फक्त रोज शौच न होणे एवढेच नाही. जर शौच करताना खूप जोर लावा लागतो, शौच खूप कडक होते, पोट पूर्ण साफ झाल्यासारखे वाटत नाही, पोट, इनिमा आणि औषधांची गरज लागते, तर हे सगळं बद्धकोष्ठतेचं लक्षण आहे. मग बद्धकोष्ठता होतेच का? बहुतेक वेळा बद्धकोष्ठता कुठल्या मोठ्या आजारामुळे नसते. ती प्रामुख्याने आपल्या रोजच्या सवयीमुळे होते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शौचाची अर्ज दाबून ठेवणे. जेव्हा शौचाची इच्छा होते आणि आपण ती टाळत राहतो, तेव्हा हळूहळू शरीर तो सिग्नल देणंच बंद करतो. दुसरा आहे फायबरची कमतरता. आपण पोट भरतो, पण आतड्यांना जे हवंय ते देत नाही. पाणी कमी पिणे, काही आजार जसं की डायबिटीज किंवा हायपोथायरॉइडिझम यामुळे आतड्यांची गती कमी होते. आणि खूप महत्त्वाचं कारण म्हणजे खूप काळ लॅक्सेटिव्ह घेणे. लॅक्सेटिव्ह लगेच पोट साफ करतात, पण आतड्यांना आळशी बनवतात. हळूहळू आतडी काम करणं बंद करतात आणि मग दरवेळी औषधाची मात्रा वाढवावी लागते. आता खरी उपचार पद्धती समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट ट्रेनिंग. मी माझ्या प्रत्येक रुग्णाला सांगतो, दररोज एकाच वेळेला टॉयलेटला जा. अर्ज आली तरी, नाही आली तरी. सगळ्यात चांगला वेळ म्हणजे सकाळी नाश्त्यानंतर. नाश्ता झाल्यावर 5 ते 10 मिनिटं शांतपणे बसा. जोर लावू नका. मोबाईल अजिबात पाहू नका. कारण काय? जेवणानंतर आपली आतडी नैसर्गिकरित्या सक्रिय होतात. जर रोज ही सवय लावली तर शरीर स्वतः शिकतं याच वेळेला शौच करायची. हाच बद्धकोष्ठतेवरचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. दुसरा उपाय फायबर. मी अगदी स्पष्ट सांगतो की सबगुलपेक्षा जेवणात मिळणारा फायबर जास्त महत्त्वाचा आहे. तुमच्या ताटात किमान अर्धा भाग भाजी, कोशिंबीर, फळं, डाळी आणि साबुत धान्य हे सुद्धा फार उपयोगी ठरतात. तिसरी गोष्ट आहे, जर आपण फायबर वाढवला पण पाणी कमी प्यायले तर बद्धकोष्ठता उलट वाढू शकते. बहुतेक लोकांसाठी 2.5 ते 3 लिटर पाणी आवश्यक असतं. चौथी गोष्ट म्हणजे चालणे फिरणे. दररोज 30 ते 45 मिनिट वेगाने चालणं आतड्यांना सक्रिय करतं. विशेषतः सकाळची वॉक बद्धकोष्ठता कमी करण्यास खूप मदत करते. जे रुग्ण वर्षानुवर्ष औषध घेत आहेत, लॅक्सेटिव्ह एकदम बंद करू नये. औषधांची मात्रा हळूहळू कमी केली जाते आणि त्याचबरोबर सगळ्या सवयी सुधारल्या जातात. हाच सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे. आता एक महत्त्वाची सूचना. जर बद्धकोष्ठतेसोबत शौचेतून रक्त येत असेल, वजन कमी होत असेल, खूप वेदना होत असतील किंवा वयाच्या 50 नंतर अचानक बद्धकोष्ठता सुरू झालेली असेल, तर हे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टला दाखवणं आणि गरज असल्यास कोलोनोस्कोपी सारखी तपासणी करणे आवश्यक असते. ओपीडीमधला माझा दृष्टिकोन म्हणजे जेव्हा एखादा रुग्ण ओपीडीमध्ये येतो, तेव्हा आम्ही फक्त सिरप लिहून देत नाही. आम्ही सवयी समजून घेतो, आहार पाहतो, जीवनशैली तपासतो आणि कारण शोधतो. त्यानुसार उपचार ठरवतो. शेवटी एवढंच सांगतो, बद्धकोष्ठता ही लाज वाटण्याची गोष्ट नाही आणि आयुष्यभर औषध खाण्याची मजबुरीही नाही. जर योग्य पद्धतीने सवयी बदलल्या तर लॅक्सेटिव्ह शिवायही दररोज नैसर्गिक शौच पूर्णपणे शक्य आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ सेव्ह करा आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही खूप काळापासून बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल तर स्वतःहून औषध घेणं बंद करा आणि गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.
धन्यवाद.